असे काय घडले की आईनेच मुलाचा संसार मोडला आणि नंतर खूपच हृदयस्पर्शी कथा नक्की बघा. निनाद ए निनाद, एसी चालू कर ना. अंगाची नुसती लाही होती. मनोरमाबाई लेकाला उठवत होत्या. काय ग आई, तुझं बाहेर 8 पर्यंत टेम्परेचर खाली आलं आहे आणि रात्री 2 वाजता उठवून मला एसी लावायला सांगते तू. झोपू दे ना, एवढं कुडकुड होत आहे. अंगावर 2 रग ओढून घेतले आहे तरी थंडी भागत नाही. निनाद तक्रार करत होता. अरे मी काय मुद्दाम करते आहे का? हे बघ, घामाने थपथपले आहे मी नुसती. आई बेचैन होऊन बोलत होती. निनाद जीवावर येऊन अंथरुणात उठून बसला. लाईट लावून बघितलं. आई नुसती घामाघूम झाली होती. त्याने पंखा सुरू केला आणि आईला थंड पाणी प्यायला आणून दिलं. आईने अख्खी बाटली रिकामी करून बाजूला ठेवली. पदराने चेहरा आणि मानेवरचा घाम पुसला. तोवर निनादने एसी चालू केला होता. मनोरमाबाईंनी एसीचं टेम्परेचर 17 केलं तेव्हा कुठे त्यांना जरा बरं वाटलं. निनाद हॉलमध्ये येऊन झोपला. उद्या आईला डॉक्टरकडे न्यायला हवं. कदाचित ब्लड प्रेशरमुळे तिला असा त्रास होत असेल. त्यांनी मनाशी पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी दोघं फॅमिली डॉक्टरकडे आले. किती दिवसापासून तुम्हाला हा त्रास होतोय मनोरमाबाई? खरं तर डॉक्टरांपासून काहीच लपू नये असे म्हणतात. आपल्याला हा त्रास नेमका कधी सुरू झाला हे मनोरमाबाईंना चांगलंच आठवत होतं. अगदी दिवस, तारीख, वारा सकट. पण तरी त्यांनी खोटंच उत्तर दिलं. हल्लीच 2 दिवस झाले आहेत. त्यांचा खोटेपणा निनादच्या नजरेतून सुटला नाही. तरी आत्तापुरता तो गप्पच राहिला. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर चेक केलं. नॉर्मल होतं. त्यांनी काही गोळ्या औषधं लिहून दिली. भरपूर पाणी प्या म्हणाली आणि 4 दिवसांनी परत यायला सांगितलं. मनोरमाबाई घरी आल्या. औषधं न चुकता घेत होत्या. दिवसात 2 वेळा थंड पाण्याची आंघोळ करत होत्या. भरपूर नारळ पाणी पित होत्या. पण काहीच उपयोग झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढतच होता. अंगात वणवा पेटलंय असंच वाटायचं. 2 आठवडे उलटले तरी काही फरक पडत नव्हता तब्येतीमध्ये. दिवसेंदिवस सगळंच बिघडत चाललं होतं. आता तर मनोरमाबाईंच्या अंगावर जागोजागी भाजल्यासारखे फोड उठले होते. बसणं, झोपणं सगळंच मुश्किल झालं होतं त्यांच्यासाठी. आई, उद्या आपण डॉक्टरकडे जाऊया. हवं तर दुसऱ्या एखाद्या स्पेशालिस्टला दाखवू. निनाद काळजीने बोलत होता. नको, आता कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाही आहे मला. कुठलं औषधसुद्धा नको. कारण कशानेच मला आराम पडणार नाही. आता मेल्यावरच ह्या त्रासातून माझी सुटका. नेहाच्या फोटोकडे बघत त्या बोलत होत्या. आई, असं नको गं बोलू. तुझ्याशिवाय मला कोण आहे दुसरं? नेहा सोडून गेली मला अर्ध्या संसारातून. त्या गोष्टीला अजून 1 महिना देखील झाला नाही. आणि आता तू देखील निर्वानिरव करते आहेस. निनाद लहान मुलांसारखा रडू लागला. नेहा अर्धा संसार सोडून गेली त्याला मीच जबाबदार आहे निनाद. नेहाच्या फोटोकडे बघत मनोरमाबाई मनातल्या मनात बोलत होत्या. नकळत भूतकाळ पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. गेली कित्येक वर्ष निनाद आणि मनोरमाबाई दोघंच होते एकमेकांना. निनादचे बाबा जाऊन बरीच वर्ष झाली. 2-3 वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पण पोटाचा कॅन्सर बाबांना घेऊनच संपला. होती नव्हती ती सगळी शिल्लक, दागिने सगळे उपचारासाठी कामी आले. पण गुण काही आला नाही. सुदैवाने निनादला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यामुळे सगळं बस्तान हळूहळू मार्गी लागलं. निनाद दिसायला देखणा होता, शिवाय लग्नाळू. त्याचं लग्न आपण एखाद्या श्रीमंत मुलीशी लावून देऊ म्हणजे भरपूर हुंडा तरी मिळेल. मनोरमाबाई मनात मांडे खात होत्या. पण निनादने सगळ्यावर बोळा फिरवला. एक दिवस निनाद नेहाला घेऊन घरी आला. आई, माझं नेहावर प्रेम आहे. नेहा दिसायला निनादला अनुरूप होती. पण मनोरमाबाईंनी ऑलरेडी अश्विनीला पसंत केलं होतं. अश्विनी मोठ्या घरची एकुलती एक मुलगी होती. लग्नाचा दोन्हीकडचा खर्च अश्विनीचे वडील करणार होते. सासरी येताना अश्विनी भरपूर काही घेऊन आलीच असती. मनोरमाबाई आत्तापासूनच इमले रचू लागल्या होत्या. त्या सगळ्याला नेहाने सुरुंग लावला होता. नेहा अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे वाजत गाजत कुठलं लग्न व्हायला. आता कुठे आपली हाऊसमौज होणार वरमाई म्हणून. कोर्ट मॅरेजच करावं लागणार आता, ते सुद्धा आपल्याच खर्चाने. मनोरमाबाई हिरमुसल्या. त्या नेहाबरोबर फार बोलल्या देखील नाहीत. त्यांनी अंदाज केला होता त्याप्रमाणे निनादचं नेहाचं कोर्ट मॅरेज झालं. लगेचच 8-15 दिवसात कपड्यांची केवळ एक बॅग घेऊन नेहाने गृहप्रवेश केला.
अश्विनीच्या घरच्यांना कसं तोंड दाखवावं मनोरमाबाईंना समजत नव्हतं. एकदा अश्विनी रस्त्यात भेटली. मनोरमाबाई खाली मान घालून जात होत्या, पण अश्विनीने त्यांना अडवलंच. काकू, का असं वागलात माझ्याबरोबर? मी किती स्वप्न रंगवली होती निनादबरोबर संसार करण्याची. वाटलं होतं आमचं लग्न झालं की आपण सगळे आमच्या बंगल्यात राहू. पप्पांचा बिझनेस निनाद सांभाळेल. पण एका क्षणात सगळं संपल्यासारखं वाटत आहे. अश्विनी डोळ्यात पाणी आणून बोलत होती. माफ कर गं मला, माझ्या हातात काहीच नव्हतं. काकू खालच्या आवाजात बोलत होत्या. कदाचित तुझ्या नशिबात निनादपेक्षा चांगलं कोणीतरी येणार असेल. नाही काकू, मी आता इतर कुणाशीच लग्न करणार नाही. आयुष्यभर मी निनादची वाट बघेन. अश्विनी सहज बोलून निघून गेली. अश्विनी अजूनही निनादबरोबर लग्नाला तयार आहे. म्हणजे समजा उद्या निनादचं पटलं नाही, ते वेगवेगळे झाले किंवा नेहाचं काही बरं वाईट झालं, तर अश्विनी निनादचं लग्न होण्याची शक्यता आहे. त्यांचं लग्न झालं की या 1 BHK आपण मोठ्या बंगल्यात राहायला जाणार. तिथे स्वयंपाक, धुणं भांडी करायला नोकर आहेत. आपण फक्त आराम करायचा, बसल्या बसल्या ऑर्डर द्यायची. मनोरमाबाई आता ह्याच एका दिशेने विचार करू लागल्या. त्या नेहाबरोबर चुकून देखील प्रेमाच्या वागायच्या नाहीत. निनादच्या अप्रोक्ष तिला घालून पाडून बोलायच्या. नेहा बिचारी शांत राहून सगळं सहन करत होती. लग्न झाल्यावर आपल्याला सासूच्या रूपात आई मिळेल ही तिची आशा फोल ठरली होती. आता घरात नवीन पाहुण्याची चाहूल लागली. नेहासाठी टॉनिक, फळं ह्यावर निनादचा खूप खर्च होत होता. थोडी ओढाताण सहन करून तो अनादाने सगळं सकाळी करत होता. पण आईच्या डोळ्यात हे सगळं खुपत होतं. नेहापासून सुटका कशी करून घेता येईल ह्याच एका गोष्टीचा त्या विचार करत होत्या. आणि लवकरच ती संधी त्यांना मिळाली. ऑफिसच्या कामासाठी निनादला 2 दिवस बाहेरगावी जावं लागणार होतं. 6 महिन्यांच्या गरोदर बायकोला आईजवळ सोडून जाणं त्याला जीवावर आलं होतं. पण पर्याय नव्हता. त्याच रात्री नेहमीप्रमाणे सगळं आटवून नेहाने आपलं अंथरूण घातलं. मनोरमाबाई बाहेर गादीवर चुळबुळ करत होत्या. आजच्यासारखी संधी पुन्हा मिळणार नव्हती, पण काय करावं समजत नव्हतं. इतक्यात किचनमध्ये नेहाची हालचाल जाणवली त्यांना. झोप नाही का गं येता नेहा? त्यांनी सुनेला विचारलं. हो, झोपतच आहे, थोडं गरम दूध पिऊन, नेहा उत्तरली. अगं, आपल्या दोघींसाठी कॉफी बनवशील का जायफळ घालून? त्यांनी विचारलं. आणते हं सासूबाई, नेहा म्हणाली. नको, थांब, मीच आले आतमध्ये. मनोरमाबाई किचनमध्ये आल्या. शेजारी राहणाऱ्या दुर्गाबाई झोपेच्या गोळ्या घेत होत्या. मनोरमाबाईंनी आज संध्याकाळीच त्यांच्या घरातून त्या गोळ्या ढापल्या होत्या. त्या सगळ्या गोळ्या नेहाच्या कॉफीमध्ये मिसळल्या की नेहा कायमसाठी झोपून जाईल. त्यांच्या डोक्यात सैतान शिरला होता. फक्त एक संधी मिळण्याचा अवकाश होता. कॉफी घ्या सासूबाई, त्यांच्या पुढ्यात कप धरत नेहा म्हणाली. मी आलेच बाथरूमला जाऊन. नेहा ओट्यावर कॉफी तशीच ठेवून गेली. हीच ती संधी ज्याची आपण वाट बघत होतो. मनोरमाबाईंनी सगळ्याच्या सगळ्या गोळ्या नेहाच्या कॉफीमध्ये मिसळल्या. नेहा आली आणि कॉफीचा एक घोट घेतला. तिला थोडी चव वेगळी लागली. कॉफी पिऊ नये असं वाटत होतं तिला. पण सासूच्या धाकाने तिने कॉफी एका घोटात संपवली आणि 5व्या मिनिटाला ती किचनमध्येच आडवी झाली, देवाऱ्याखाली. मनोरमाबाईंनी कॉफीचे मग आणि भांडी धुवून जागच्या जागी ठेवली. गोळ्यांचं पाकिट खिडकीतून बाहेर भिरकवलं आणि त्या आपल्या बिछाण्यात येऊन पडल्या. अर्ध्या तासाने पुन्हा त्या किचनमध्ये आल्या. त्यांना वाटलं नेहा प्रकरण संपलं असेल आता, पण नेहाचा श्वास चालू होता. त्यांनी बेडरूममधून चादरी आणून नेहाच्या अंगावर टाकल्या. देवघरातलं निरंजन पेटवलं आणि ते नेहाच्या अंथरुणावर टाकलं. चादरीने लगेच पेट घेतला. नेहा अर्धवट शुद्धीत होती. कसंबसं उठून स्वतःला वाचवायला ती इथे तिथे बघत होती. तिने पाहिलं, सासू नुसतं बघत उभी आहे. सासूबाई, मला वाचवा, माझं बाळ वाचवा सासूबाई, ती विनवण्या करत होती. पण सासूच्या डोळ्यात आसुरी आनंद नाचत होता. नेहा असह्य होऊन किंचाळत होती. यव्वनात धूर सगळीकडे पसरत होता. मनोरमाबाई दार उघडून बाहेर आल्या. नेहाचा आरडाओरडा ऐकून शेजारी बाहेर जमा झाले होतेच ऑलरेडी. पाणी वगैरे टाकून त्यांनी आग विझवली. मनोरमाबाई छाती बडवून घेत रडण्याचं नाटक करत होत्या. पोलीस आले. ॲम्ब्युलन्समधून नेहाला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, पण डॉक्टरांनी तिला आधीच मृत घोषित केलं. शवविच्छेदन करण्यात आलं. नेहाने झोपताना त्या गोळ्या घेतल्या होत्या हे समजलं, पण त्या गोळ्या कुठून आल्या ह्याचा शोध चालू होता. नेहा एवढ्या गोळ्या एकदम घेते आणि त्याच रात्री नेमकी तिचा जळून मृत्यू होतो.
हे सगळं संशयास्पद होतं आणि हा संशय थेट मनोरमाबाईंवर होता. कारण रात्री त्या दोघीच घरात होत्या. शिवाय त्या नेहाचा दुःश्वास करायच्या अशी साक्ष शेजाऱ्यांनी दिली होती. पोलीस त्यांची चौकशी करत होते, पण हाती ठोस असं काहीच लागत नव्हतं. मनोरमाबाईंना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं, डॉक्टर निनादला सांगत होते. निनाद, असली केस आम्ही अगोदर कधीच बघितलेली नाही. तुझ्या आईचं अंग काळं ठिक्कर पडतं आहे. आगीत सापडल्यासारख्या त्यांना वेदना होत आहेत. त्यांच्या बाजूला उभं राहिलं तरी चामडी जळाल्यासारखा वास येतोय. जिवंतपणी जळत असल्यासारखा त्यांना वेदना होत आहे. मला आता कुठेच नाही जायचंय. कुठलाच डॉक्टर मला वाचवू शकत नाही. 2 शब्द बोलताना देखील मनोरमाबाईंना त्रास होत होता. मला पोलिसांना काही सांगायचं आहे. निनाद, पोलिसांना ताबडतोब बोलव. माझ्याकडे फार वेळ कमी आहे. मनोरमाबाईंची घाई चालू होती. वॉर्ड बाहेर पोलीस उभेच होते. जीव एकवटून मनोरमाबाई कसं बोलत होत्या. आपणच सुनीला मारलं हे त्यांनी कबूल केलं होतं. मनोरमाबाईंनी मनातच नेहाची क्षमा मागितली. नेहा, माफ कर ग आता तरी. पोटातल्या बाळासकट मी तुला जिवंत जाळलं. किती वेळ तू तडफडत होतीस, पण तेव्हा मला असुरी आनंद मिळत होता. त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन तू मला शाप दिलास की आता पुढील आयुष्य मला देखील ही आग जाळत राहील. तुझा शब्द खरा ठरला नेहा. गेला महिनाभर ही धगधग मला जाळत आहे आणि मी काहीच करू शकत नाही. पण आता काय नाही सोसवत ग मला. सोडव मला ह्यातून. मनोरमाबाई मरणाची भीक मागत होत्या. एवढा वेळ वेदनेने कळवणाऱ्या आईचा आवाज अचानक कसा थांबला म्हणून निनादने आईकडे बघितलं. आईला नुकतीच शांत झोप लागलेली दिसत आहे. पण हे कसं शक्य आहे? घाबरून त्याने पोलिसांकडे बघितलं. डॉक्टर बाजूलाच होते. त्यांनी चेक केलं. मनोरमाबाई गेल्याची त्यांनी डिक्लेअर केलं होतं. आपला संसार उद्ध्वस्त करणारी बाई गेली म्हणून आनंद व्यक्त करावा की आपण पोरकं झाल्याचं दुःख करावं, हेच निनादला समजत नव्हतं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.